कार झालं. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका येथील उमरड या गावी गेले 15 ते 20 वर्ष झालं रस्त्याच्या वादावरून रस्ता सरबांधावून दिलेल्या रस्त्यावरून वाद चालू आहे. त्या वादामुळे काय झालेले की सरबांधावून रस्ता न बनवता काही लोकांनी आपल्या दादागिरीच्या जोरावरती एका सेपरेट गटातून रस्ता करून मानसिक त्रास व नको तेवढा त्रास देण्याचं काम केलेले. त्याबाबत भास्कर पडोळे यांनी अनेक तक्रारी करूनही त्याची दखल घेतली नाही. तर आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊया काय प्रकरण काय नाही. नेमकं तुमचं नाव काय बरं? काय झालेलं आहे सांगता येईल का? हो, काय सांग. आमचा रस्ता गटात मागण्या होता. 2005 ला खरेदी घेतली. हो, त्यांच्या मामा आणि खरेदी घेतल्या दारापूरचा रस्ता अडवला त्यांनी. कुणी अडवला? जगतापांनी अडवलं. हा, जगतापांनी अडवल्यानंतर मी तहसीलदारकडे मागणी केली 2006 रस्त्याची मागणी केली. रस्त्याची मागणी केली. हा, रस्त्याची मागणी झाल्यानंतर आम्हाला नोटीस वगैरे निघल्या. हो, चालले की जावा. हो. 21/3/2007 ला तहसीलदारने आम्हाला निकाल दिला. काय निकाल दिला? रस्त्यानं जायचं. कुठल्या रस्त्यावरून? 213च्या सर बांधावून 213 आणि 16च्या सर बांधावून असा आदेश दिलाय? आदेश दिला. हा, मग तहसीलदारने आदेश दिल्यानंतर विठ्ठल रामा पडवळेंनी 2/7/2007 ला नंतर त्याच्या पुतण्याला सुभाष पडवळे यांना खरेदी दिली. कुठल्या जागेची? जो तहसीलदारने रस्ता दिला त्या गटाला त्यातलीच कोपऱ्यातली. अरे बाबा. हा, मग दिल्यानंतर त्याने अपील वगैरे काही केलेलं नव्हतं. हा, अपील न केल्यामुळे मग मी कोर्टात गेलो. हा, कोर्टात गेल्यावर मला मनाई भेटली. मनाई भेटल्यानंतर त्यात आमचा निशाणपाचा हुकूम झाला. निशाणपाचा हुकूम पण तसाच झाला की दोघाच्या बांधावरून. कुठल्या बांधावरून? गट नंबर काय? गट नंबर 213 आणि 216च्या सरबांधावरून. सरबांधावरून रस्ता दिला आम्हाला. दिल्यानंतर 215 वाल्यांनी सुद्धा मागणी केली. त्यांना पण झालं. सगळ्याचे दावे एकत्र आमची तडजोड झाली कोर्टात आपसात. कोर्टात तडजोड झाल्यावर तडजोडीत असं ठरलं गट नंबर 213, 14 आणि 15 एका साईडला आणि 16 एका साईडला याच्या दोघांच्या सरबांधावरून 12 फुटाचा रस्ता, उर्वरित रस्ता प्रतिवादीन करायचा असं ठरलं. आणि ते आम्ही तडजोड मान्य केली. बर. झाल्यानंतर आम्ही आलो. आल्यानंतर रस्ता झाला, वहिवाटायला लागले. परत काही दिवसांनी अजून तशी डुसपूस चालू केली प्रतिवादींनी, जगतापाच्या माणसाने. कोण आहे जगताप? कोण आहे? त्यांची नावं सांगता येईल का? हो. कोण नाव काय? बाप्पू श्रीरंग जगताप, बाबुराव श्रीरंग जगताप, दत्ता बाबुराव जगताप, दादा हरी जगताप, लक्ष्मण श्रीरंग जगताप. तो असे गुंडगिरीची भाषा करतो. तलवार वापरतोय, चाकूनी खून करीन म्हणून सांगतोय, पिस्तुलनी गोळ्या घालीन म्हणून सांगतोय, बायांना आईमाईवर शिव्या देतो. तू इथनं जायचं नाही, तू का माझा रस्ता जर तुझ्या रानातला नेटाने रस्ता केला ती जर मोडला तर तुला मी जाऊन देणार नाही कुठंच. तुझी 216 मध्ये पाईपलाईन आहे दुसऱ्या रानात ती फोडून टाकेन. अशा बऱ्याच धमक्या देतोय आणि आम्हाला जीणं मुश्किल गेले त्यांनी. मग तुम्ही याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार केली? पोलीस स्टेशनला जवळजवळ माझ्या मते ह्या 10, 15, 20 वर्षात 20 ते 25 वेळा तक्रार झालेल्या आहेत पोलीस स्टेशन. तरी कुठलीही दखल घेतलेली नाही. पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही. काही न्यायच नाही ना मला. पोलीस मी ह्या रस्त्याचा 3 वेळा भत्ता भरला पोलीस प्रोटेक्शनचा, म्हणजे पोलीस संरक्षण रस्ता करण्यासाठी. तरी अद्याप त्यांनी माझं काही कुठलंच केलेलं नाही, दखलच नाही माझी. दखल घेतलेली नाही. मी 2 वेळा उपोषणला बसलो तहसीलदार समोर. पहिल्या वेळेस बसल्यावर 17/6/2009 बसल्यानंतर तहसीलदारने मला पत्र दिलं, पोलीस प्रोटेक्शनला बंदोबस्त दिला. इथं पोलीस एकही बांधावर आला नाही माझ्या. आता म्हणजे आता नेमकं तुमचं वाद कुठं चालू आहे? मग आता वाद त्याच रस्त्यावरती चालू आहे. आमच्या गटातनंच रस्ता त्याला पूर्ण पाहिजे. 216 तो रस्ताच करत नाही, मोडून टाकलाय. आणि नेटाने आमच्यातनं आता 13/10/2025 ला आमच्यातनं नेटाने रस्ता केला त्यांनी, जेसीबीने त्यांच्या स्वतःचे. जेसीबीने का? हे जे लोक आहेत त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार केली तुम्ही? वारंवार तक्रार करून स्टेप बाय स्टेप तक्रार केल्यात का? कुणाला तक्रार केली तुम्ही? मी इथं जीवर ओपीला तिथं तक्रार केली, पुन्हा पीआयला तक्रार केली, पुन्हा डीवायएसपीला तक्रार केली, पुन्हा एसपी साहेबाला तक्रार केली. तरीही कुठलीही अद्याप आमच्यावर काहीच त्यांच्यावर कारवाई नाही आणि अद्याप आमच्या कुठली दखल. काय बरं नेमकं काय भानगड का त्यांच्यावर कारवाई होत नाही? आता काय ते आम्हालाच काय सांगतं, राजकीय पुढाऱ्याचा हस्ता असल्यामुळेच आमच्यावर असा होत आहे. आता शेवटी तुमची मागणी काय? आमची मागणी जी कोर्टाच्या नियमाप्रमाणे जो रस्ता मिळालेला आहे दोघांच्या बांधावरून, त्यांनी तो करावा आणि जावावा. माझ्यातनं कुठं 10-12 फूट करतोय, कुठं 16 फूट केलाय, नेटानेच करतोय रस्ता आणि घरच्याला हाना येतोय. तुला इथं राहून देणार नाही. बाय माणसाला हाना येते? हो, बाया माणसाच्या अंगावर येतोय, तलवारी घेऊन, कुऱ्हाडी घेऊन, चाकू घेऊन. कोण हे? जगताप येतात. बर. मग आता मला सांगा, हा जो रस्ता केलेला ह्या रस्त्या संदर्भात तुम्ही तक्रार केली का? तक्रार करायला गेलतो, पंचाने सांगितलं या इथं.
माघारी आणला आणि त्यांनी काय नाही बोललेच नाही. तुम्ही त्यांना रस्ता द्यावा लागतो असं पंचाचं म्हणणं येते आमच्या गावातलं. पंच मोठे नाहीत ना, तहसीलला सांगायचं तुम्ही. तहसीलला गेलो नाही, कारण काय न्यायच भेटला नाही मला. किती वेळा मी तक्रारी वारंवार तहसीलदार साहेब 2 वेळा उपोषणला बसले मी तहसीलदार साहेबासमोर, तरी न्याय मिळाला नाही. न्याय भेटला नाही. मग आता तहसीलदार काय करायचे? आपण आता पाहिलेले आहेत की हे जे भास्कर पडोळे आहेत हे गेले 15 ते 16 वर्ष झालं या रस्त्यासाठी वाद घालतात. इतका मोठा ह्यांच्यावरती अन्याय झालेला आहे की बाई माणसाला घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेले आहे. कोण हे गुंड आहेत का? पोलीस यांना संरक्षण देतात का? पोलीस यांच्यावरती कारवाई करत नाही. हा सर्वात महत्वाचा मुद्दा ह्यांच्यासाठी. ह्यांचं स्पष्ट मत आहे की आम्हाला जीवन जगणं असं हे झालेलं आहे बाई माणसाला सुद्धा. मग पोलिस ह्यांच्याकडे लक्ष देऊन ह्यांना न्याय मिळवून देतील का व ह्या गुंडांवरती प्रतिबंधित कारवाई करतील का अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे. द ग्रेट इंडिया न्यूज, नामदेव गायकवाड. काय करू शकत त्यांनी नाही त्याच्या